अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली आणि जानेवारीचा हप्ता जमा झाला। इथं मेसेज सुद्धा पाहू शकता तुम्ही। लाडक्या बहिणींना 7वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। मेसेज सुद्धा आलेला आहे, तुम्हाला सुद्धा मेसेज आला असेल, डिअर कस्टमर युअर डेबिटेड पेमेंट अकाउंट तुम्ही। लाडक्या बहिणींना 7वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली आणि जानेवारीचा हप्ता जमा झाला। अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली आणि जानेवारीचा हप्ता वाटप सुरू झालाय। इथं मेसेज सुद्धा पाहू शकता, जानेवारीचा हप्ता जमा झाला। भरपूर महिलांना मेसेज आला असेल की लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेला आहे, असा मेसेज सुद्धा आला असेल, तुम्ही सुद्धा पाहू शकता। आणि हा जो हप्ता जमा झालेला आहे 10 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। फक्त 10 जिल्ह्यांमध्ये हा मेसेज आलेला असेल। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल, तुम्हाला मेसेज आलेला असेल। हळूहळू सर्व जिल्ह्यात वाटप होणार आहे, पण पैसे कोणाला आले आहे? ज्यांनी हे काम केलं असेल त्यांनाच पैसे आलेले आहेत। भरपूर 60 लाख महिलांना या योजनेपासून काढण्यात आलेलं आहे। तुमचं नाव सुद्धा त्या अपात्र यादीमध्ये असू शकतं। जर तुम्हाला मेसेज आला नसेल, ताबडतोब तुम्ही हे काम करून टाका। जर तुम्ही हे काम केलं नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजूनही तुम्हाला वाट पाहावं लागेल आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही। जवळपास इथं पाहू शकता तुम्ही, जवळपास 70 लाख बहिणींना पैसे वाटप झालेले आहे। आतापर्यंत 70 लाख बहिणींना पैसे म्हणजे मेसेज आलेला आहे, म्हणजे त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत, ठीक आहे। आणि या 10 जिल्ह्यांमध्येच पैसे वाटप झालेले आहेत। ते 10 जिल्ह्यांचे नाव सुद्धा मी तुम्हाला सांगतो। फक्त याच महिलांना पैसे वाटप झालेले आहे। आता या महिलांना म्हणजे कोणाला पैसे वाटप झाले? ज्या महिलांनी हे काम केलं असेल त्यांनाच पैसे वाटप झालेले आहेत। ज्यांनी हे काम केलं नसेल त्यांना पैसे वाटप झालेले नाही। आता इथं बँकांची लिस्ट जाहीर केली आहे। आता बँकांनी लिस्ट जाहीर केलेली आहे, कोणाला पैसे वाटप होत आहे, कोणाला पैसे वाटप नाही होणार आहे। सर्व काही लिस्ट आपल्याकडे आलेली आहे। ती लिस्ट सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। तुम्ही त्या लिस्टमध्ये सुद्धा तुमचं नाव चेक करू शकता आणि लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला जो हप्ता जमा झालेला आहे तो हप्ता सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता। आता ती लिस्ट मी तुम्हाला दाखवतो आणि या लिस्टमध्ये तुम्ही जर तुमचं नाव चेक केलं तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ता येणार आहे का नाही तुम्ही सुद्धा पाहू शकता। आणि जर हप्ता आला असेल, सोबतच तुम्हाला एक मोठं गिफ्ट देण्यात आलंय। आता जे लाडक्या बहिणींना आज 2 मेसेज येणार आहेत। आता तुम्हाला एक मेसेज आला असेल 1500 रुपयाप्रमाणे। पहिला जो मेसेज आलेला आहे तो 1500 रुपये प्रमाणे आलेला असेल, इथं पाहू शकता। सोबतच एक मेसेज येऊन अजून एक तुम्हाला मेसेज येणार आहे, दुसरा मेसेज तुम्हाला दुसरा मेसेज येणार आहे, त्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये जमा होणार आहेत। बघा, आज तुम्हाला एक नाही 2 मेसेज येणार आहे। पहिला 1500 रुपयाचा मेसेज आला असेल आणि जर आला नसेल काळजी करू नका, तुम्हाला पण येणार आहे। सोबतच तुम्हाला दुसरा मेसेज येणार आहे, तो म्हणजे 3000 रुपयाचा। सर्वात मोठी आनंदाची बातमी, 5 जिल्ह्यात 2 मेसेज आलेले आहेत। इथं पाहू शकता 5 जिल्ह्यांमध्ये 2 मेसेज आलेला आहे। त्या 5 जिल्ह्यांचे नाव सुद्धा तुम्हाला दाखवतो आणि हे 2 मेसेज आणि हे 3000 रुपये कसं महिलांना दिले जात आहे, कोणाला दिले जात आहे, ते पूर्ण डिटेलवर माहिती सांगतो। आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून टाका, तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट माहिती घेऊन आलोय। सर्वात प्रथम आपण पाहूया, ज्या महिलांना मेसेज आला नाही, 1500 रुपये ज्यांना मिळाले नाही, त्यांच्यासाठी सर्वात आधी आपण बोलणं करून घेऊ। नंतर मग तुम्हाला 3000 रुपयाचा जो मेसेज येणार आहे तो कशामुळे येणार आहे आणि कोणाला पैसे दिले जाणार आहे ती माहिती तुमच्याकडे मी पोहोचवतो, ठीक आहे। आता सोबतच एक धक्कादायक मेसेज सुद्धा येणार आहे, ठीक आहे। एक मेसेज जो तुम्हाला येतोय धक्कादायक मेसेज, तो कोणासाठी येतोय? अपात्र महिलांसाठी। जर तुम्हाला असा मेसेज आला, इथं मेसेज पाहू शकता, जर तुम्हाला असा मेसेज आला, युअर ॲप्लिकेशन नंबर, ठीक आहे, फॉर माझी लाडकी बहीण योजनाची स्कीम परमनंटली रिजेक्ट, इथं पाहू शकता तुम्हाला परमनंटली या योजनेपासून काढण्यात आलेलं आहे। का काढण्यात आलंय? ऑलरेडी अवेलेबल संजय गांधी निराधार योजना, म्हणजे तुम्ही ऑलरेडी संजय गांधी निराधार योजनेसाठी तुम्ही पात्र आहात, तर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र राहणार नाही। म्हणून तुम्हाला
वी रिक्वेस्ट फॉर इमिडिएटली रिटर्न टू बेनिफिट टेक अर्ली टू द अदर गव्हर्नमेंट. म्हणजे याचा अर्थ काय होतो की तुम्ही गव्हर्नमेंटची एक स्कीमवर तुम्ही फायदा उचलत आहे तर तुम्हाला दुसरी स्कीमचा फायदा दिला जाणार नाही. म्हणजे आता ही राजीव गांधी निराधार योजना ही सुद्धा गव्हर्नमेंटची आहे आणि लाडकी बहीण योजना जी आहे ही सुद्धा गव्हर्नमेंटची योजना आहे. तर दोघांपैकी कुठली एकच योजनेचा तुम्हाला लाभ घेता येईल. असा मेसेज जर तुम्हाला आला समजून घ्या तुमचं एक तर राजीव गांधी एक तर लाडकी बहीण योजना दोघांपैकी कुठलीही एकच योजना तुमची सुरू राहील. एक योजना तुमची ऑटोमॅटिकली बंद करण्यात येणार आहे. आणि सोबतच जर तुम्ही असा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला परमनंटली दोघं योजना बंद करण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला आता एकही योजनेचा लाभ दिला जाणार नाही. म्हणून काळजीपूर्वक ऐका. जर तुम्हाला असा मेसेज आला तर तुम्ही समजून घ्या तुमचं राजीव गांधीचं पण तुमचं पेमेंट बंद होईल आणि माझे लाडकी बहीण योजनेचं सुद्धा तुमचं पेमेंट बंद होणार आहे. असं दोन मेसेज तुम्हाला म्हणजे हा एक मेसेज जर आला तर समजून घ्या तुमचं काम आता या योजनेपासून कुठल्याही गव्हर्नमेंट स्कीमवर तुमचा लाभ होणार नाही. कारण की फॉर्म भरताना त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं की हा योजनेचा लाभ फक्त अशा महिलांना आहे ज्यांना कुठल्याही गव्हर्नमेंटचा लाभ भेटत नाही आणि ज्यांना आतापर्यंत म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला स्पष्टपणे सांगून दिलं होतं की ही योजना फक्त गोरगरीब महिलांसाठीच आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ दिलेला आहे. ठीक आहे. आता पुढे पाहूया की कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आणि सोबतच पोस्टात जर तुमचं खातं असेल असा मेसेज येत आहे. आता हा जो मेसेज आलाय हा जो तुम्हाला मेसेज दाखवतोय हा मेसेज जास्त तर कोणाला दाखवण्यात येणार आहे ज्यांनी पोस्टमध्ये आपलं बँक अकाउंट ओपन केलं आहे. अशा महिलांना ज्यांनी पोस्टामध्ये आपलं खातं ओपन केलेलं आहे त्या महिलांना असा मेसेज येतोय की तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र आहात. कारण त्यांनी ऑलरेडी 2 योजनेचा लाभ घेतला आहे म्हणून आता त्यांना यापुढे योजनेचा लाभ दिला नाही. आणि सोबतच स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र यामधून पण भरपूर जणांचे मेसेज येत आहे पण जास्त तर मेसेज इंडिया पोस्ट बँकवाल्यांकडून येत आहे. ठीक आहे. आणि जर तुमचा काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्हाला 1500 रुपयाचा मेसेज आलेलाच असेल. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला 1500 रुपयाचा मेसेज आला की नाही ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि दुसरा मेसेज जरी आला असेल 3000 रुपयाचा ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा जेणेकरून सर्वांना ही माहिती कळेल. आता पाहूया 8 बँकात पैसे वाटप झालेले आहे. आता हे जे लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप झालेले आहे या 8 बँकांमध्ये पैसे वाटप झाले. त्यामधून तुम्हाला कळून गेलं असेल इंडिया पोस्ट बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणखीन जे 8 पूर्ण कंप्लीट बँक आहे त्यांची लिस्ट सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला माहिती आहे ICICI बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, यानंतर इंडिया पोस्ट बँक, इंडिया पेमेंट पोस्ट बँक यामध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहे. असं 8 बँकांमध्ये पैसे वाटप होत आहे. ठीक आहे. पैसे तर वाटप होत आहे. सर्वात प्रथम पाहूया की कोणत्या 10 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे. तुम्हाला कळून जाईल की कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आणि कोणत्या जिल्ह्यात अजून पैसे वाटप बाकी आहे. ठीक आहे. सर्वात प्रथम आपण पाहूया कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे त्याची पूर्ण लिस्ट मी तुम्हाला दाखवून देतो. ठीक आहे. सर्वात प्रथम जे पैसे वाटप झाले ते म्हणजे खानदेशातून. आता खानदेशातून जर तुम्ही राहत असाल खानदेश विभागामध्ये जे पैसे वाटप झालेले आहे ते म्हणजे जळगावला. इथं पाहू शकता आता जळगावला सर्वात प्रथम पैसे वाटप झालेले आहे. आताच तुम्ही न्यूज सुद्धा पाहिली असेल की लाडकी बहीण योजनेचा जो पैसा वाटप झाला जळगावमधून सुरुवात झालेली आहे. खानदेशामधून सर्वात प्रथम जळगावला पैसे वाटप झालेले आहे. आणि यासोबत आता खानदेशामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले खानदेशामधून जळगाव, त्यानंतर धुळेला सुद्धा पैसे वाटप झाले. तुम्ही जर धुळे जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे आले असतील. नाशिकवाल्यांना सुद्धा पैसे आलेले असतील. असं तुम्हाला 1500 रुपयाचा मेसेज आलेला असेल. ठीक आहे. आणि सोबतच अजून खानदेशातून तुम्ही पाहू शकता नंदुरबार. आता नंदुरबारला सुद्धा पैसे वाटप झालेले आहे. असं 4 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे. खानदेशामधून खानदेश विभागामधून हे 4 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे. तुम्ही जर या 4 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगा सर आम्ही या जिल्ह्यात राहतो आणि आम्हाला पैसे आलेले आहेत. तुम्हाला 1500चाच मेसेज आला आहे का तुम्हाला 3000 रुपयाचा पण मेसेज आला आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आता पुढचा जो विभाग आहे तो म्हणजे कोकण विभाग. आता कोकण विभागामध्ये जर तुम्ही राहत असाल तर मुंबईला सर्वात प्रथम जे विभागामध्ये आता कोकण विभागामध्ये जे वाटप झाले ते म्हणजे मुंबईला जर तुम्ही राहत असाल तुम्हाला देखील पैसे आलेले असतील. सोबतच कोकण विभागामध्ये रत्नागिरी, पालघर या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहे. या 2 जिल्ह्यांमध्ये सुद्धा महिलांना 3000 रुपयाचा म्हणजे 2 मेसेज आलेले आहेत. पहिला जो मेसेज आलेला आहे तो म्हणजे तुमचा 1500चा मेसेज आलेला आहे आणि दुसरा तुम्हाला 3000 रुपयाचा मेसेज आलेला. 2 मेसेज त्यांना आलेले आहेत अशी माहिती बँकांनी लिस्ट जाहीर केलेली आहे. ती लिस्ट सुद्धा आपण पाहूया. आणि त्या लिस्टमध्ये सुद्धा महिलांचं नाव आहे की कोणत्या महिलांना
3,000 रुपये दिले जात आहे, कोणत्या महिलांना 1,500 रुपये दिले जात आहे. पण जास्त तर महिलांना 1,500 रुपयाचं वाटप केलंय आणि किरकोळ महिलांना 3,000 रुपयाचा मेसेज आलेला आहे. ठीक आहे, आता सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो. आता नागपूर विभागामध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहे. नागपूर विभागामध्ये नागपूरला पैसे वाटप झाले आणि सोबतच चंद्रपूरला सुद्धा पैसे वाटप झालेले आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये सुद्धा 1,500 प्रमाणे आणि 3,000 प्रमाणे पैसे आलेले आहे. ठीक आहे, पुढचा जो विभाग आहे तो म्हणजे नागपूर विभाग आहे. त्यामध्ये भंडारा आणि गोंदियामध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहे. ठीक आहे, तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राहता आणि तुम्हाला किती पैसे आलेले आहे. ठीक आहे, जेणेकरून सर्वे सुद्धा आपल्याला एक कळेल की किती महिलांना पैसे आलेत, किती महिलांना अजून पैसे आले नाही. ठीक आहे, आता पुढे पाहूया. नागपूर विभागामध्ये शेवटचा जो जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली. आता गडचिरोलीवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी, यांना सुद्धा पैसे आलेलेच आहे. ठीक आहे, आता पुढे पाहूया. आता गडचिरोली नंतर ज्या आता या 10 जिल्ह्यात आता पैसे वाटप झाले. शेवटचा जिल्हा म्हणजे गडचिरोली. आता या 10 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील 1,500 रुपयाचा आणि 3,000चा. आता जो 1,500 रुपये वाटप झालेले आहेत हे 1,500 रुपये सर्वांनाच मिळत आहे. असं नाही की कोणाला भेटले नाही, सर्वांना याचा लाभ दिला जातोय. आता उरला प्रश्न की 3,000 रुपये कोणाला दिले जात आहे. आता 3,000 रुपये अशा महिलांना दिले जात आहेत ज्यांचे मागचा हप्ता बाकी असेल की मागच्या म्हणजे आता 3,000 रुपये कसं मागचा 2 हप्ता त्यांचे बाकी असेल, म्हणजे डिसेंबरचा हप्ता बाकी असेल आणि मागचा नोव्हेंबरचा हप्ता बाकी असेल, अशा महिलांना 3,000 रुपये दिले जात आहे. उर्वरित म्हणजे याचं सोपं आहे, कोणाला 3,000 येत आहे, कोणाला 3,500, कोणाला 4,500 रुपये येत आहे, असं महिलांना पैसे येत आहे. ते मागचे जेवढे पण पैसे बाकी आहेत ते सुद्धा या महिन्यात म्हणजे जानेवारीचा हप्ता नवीन वर्षापासून पैसे देणे सुरू झालेलं आहे. जर तुमचा मागचा हप्ता बाकी असेल तुम्हाला देखील मागचे पैसे येणार आहे. तुम्हाला 2 मेसेज सुद्धा येतील. ऑलरेडी तुम्हाला 1,500चा मेसेज येणार आहे. त्यानंतर सर्व काही जो पण हप्ता तुमचा बाकी असेल, 3 हप्ता बाकी असेल, 2 हप्ता बाकी असेल, असं 3,000 रुपयाचा भरपूर महिलांना मेसेज आलेला आहे. कदाचित ते मागचे जे हप्ता आहे ते 3,000 रुपये देत असतील, म्हणजे 2 हप्त्याचे पैसे देत असतील. असं भरपूर जणांचे मेसेज आपल्याला 3,000 प्रमाणे पाहायला भेटतंय. आता तुम्ही फक्त कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला 1,500 आले का मागचे पण हप्ता तुम्हाला भेटला आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राहता आणि तुम्हाला किती पैसे आले तुम्ही कमेंटमध्ये लिहा, जेणेकरून आपल्याला एक सर्वे सुद्धा समजेल. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.